नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रथम सत्रासाठीची आपण नमुना प्रश्नपत्रिका यापूर्वी झालेल्या प्रश्नपत्रिकापैकीच स्वरूप हेच उद्याच्या प्रश्नपत्रिकेसाठी असणार आहे। शिवाय अंतिम परीक्षा म्हणजे एसएससी बोर्डाची परीक्षासुद्धा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असंच असतं। प्रश्नसुद्धा महत्त्वाचे असतात, त्या दृष्टीनं आपण अभ्यास करण्यात यावा, या प्रश्नपत्रिकेचं अवलोकन करण्यात यावं। प्रश्न 2 आपण पूर्ण सोडलेले आहेत। प्रश्न 3 आपण घेणार आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला 6 गुणांचा आहे, 6 चौकडे असतात। या ठिकाणी दुसरा प्रश्न तिसऱ्यातला ब हा 6 गुणांचा असतो, हा 3 गुणांचा। ब 6 गुणांचा, त्याच्यामध्ये 4 असतात, आपल्याला 2 सोडवायचे असतात, प्रत्येकी 3 गुण, 3 दुनी 6, इथं 2 दिलेले आहेत, कृती पूर्ण करा, पैकी 1 सोडवायचे आहे। 6 चौकडे असतात, प्रत्येकी अर्धा गुण। आकृतीमध्ये कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे। आकृतीमध्ये त्रिकोण एबीसीच्या बाजू बीसीचा मध्यबिंदू एम आहे। त्रिकोण एबीसीच्या बाजू बीसीचा मध्यबिंदू एम आहे। ए बी वर्ग अधिक एसी वर्ग बरोबर 290 दिलेला आहे। एम बरोबर 8, मध्यगेची लांबी 8, तर बी सी काढण्यासाठी कृती पूर्ण करायचं आहे। आपल्याला माहिती असेल अपोलनीयचं प्रमेय आहे हे। त्रिकोण एबीसीच्या बाजू बीसीचा मध्यबिंदू एम आहे। त्रिकोण एबीसीमध्ये ए एम ही मध्यक आहे। अपोलनीयच्या प्रमेयानुसार ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर 2 ए एम वर्ग अधिक 2 बी एम वर्ग। अपोलनीयचे प्रमेय काय आहे? ज्या शिरोबिंदूतून मध्यगा काढलेले आहे तो कोण ए 2 बाजूने तयार झाला आहे। ए बी आणि ए सी त्याच्या वर्गांची बेरीज एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मध्यगेचे वर्ग आहे दुप्पट, आणि बी सीचा मध्यबिंदू एम आहे। बी एम आणि एम सी 2 समान भाग होतात कोणते? एका भागाचा वर्गाची दुप्पट, म्हणजे अपोलनीयचे प्रमेय ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर 2 ए एम वर्ग अधिक 2 बी एम वर्ग। किमती घातलेल्या आहे, 2 ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग 290 दिलेलं आहे। पहिली चौकट पूर्ण, 2 गुणले ए एम 8 आहे, 8चा वर्ग 64, 64 दुने 128, 2 बी एम वर्ग। 290 हा 128 मागं आले, 290 मधून 128 गेले, उरले 162, 2 बी एम वर्ग बरोबर 162। हे बी एम वर्गला 2 गुणले आहेत, ते 162ला गुणले, 81, बी एम वर्ग बरोबर 81, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं, बी एम वर्गाचं बी एम 81 9, बी एम 9 मिळाले, आणि बी सी 9 दुने 18, त्याची दुप्पट, बी सी बरोबर 18। ओके, अशा पद्धतीनं त्यातला दुसरा सोडवायचा आहे। आकृतीत बिंदू क्यू हा स्पर्शबिंदू आहे। पी क्यू 12 दिलेला आहे, पी आर 8 दिलेला आहे, आणि पी एस आणि आर एस काढण्यासाठी कृती पूर्ण करायची आहे। रेख पी क्यू हा रेख पी क्यू स्पर्शिका खंड आहे, स्पर्शिका रेख पी एस ही वृत्तछेदिका आहे। पी क्यू स्पर्शिका आणि पी एस वृत्तछेदिका, त्यामुळे स्पर्शिका छेदिका खंडाचे रेषाखंडाचे, स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय काय आहे? पी क्यू वर्ग बरोबर पी आर गुणिले पी एस। पी क्यू वर्ग बरोबर पी आर गुणिले पी एस। इथं 2 पहिली रिकामी जागा आहे, पी आर गुणिले पी एस। पी पासून पी आर पर्यंतची आणि पी पासून पी एस पर्यंतची, म्हणजे पी आर गुणिले पी एस म्हणजे स्पर्शिका खंडाचा वर्ग पी क्यू वर्ग। पी क्यू 12 आहे, 12चा वर्ग बरोबर पी आर 8 आहे, 8चा वर्ग गुणिले पी एस, आणि मग 12चा वर्ग या ठिकाणी 144, आणि भागिले पी एसला गुणिले 8 आहे, ते भागिले 144ला भागिले 8 केले की 12 येते, 18 येते, 18 8 44, 8 1 8, उरले 6, पुढं 64 झाले, 8 8 64, म्हणजे पी एस बरोबर 18। आता पी एस बरोबर 18, 1 2 3 4 रिकामे चौकडे, पी एस बरोबर 18 मिळाले। आपल्याला आर एस पण काढायचे आहे। पी एस मधून पी आर गेली, म्हणजे 18 मधून 8 गेली, 10 मिळणार। पहा, पी एस बरोबर पी आर अधिक आर एस, पी एस बरोबर पी आर अधिक आर एस, 18 बरोबर पी आर 8 अधिक आर एस, 8 माग घेतले, 18 मधून 8 गेले 10, आर एस बरोबर 10। अशा पद्धतीनं त्यातला ब आहे, खालील उपप्रश्न सोडवा कोणते 2 3 गुणांचा आहे, एकूण 4 असतात। पहा, पक्ष आहे त्रिकोण पी क्यू आर मध्ये, त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण क्यूचा दुभाजक रेख पी आरला एस मध्ये छेदतो। कोण पी क्यू आरचा म्हणजे कोण क्यूचा दुभाजक पी आरला एस मध्ये छेदतो।
साध्य पी क्यू भागिले क्यू आर. कोण द्विभाजकाचे प्रमेय? पी क्यू भागिले क्यू आर बरोबर पी एस भागिले एस आर दाखवायचं आहे. रचना रेख क्यू एस समांतर रेख टी आर काढलेले आहे. क्यू एसला टी आर समांतर काढलेले आहे वरून सिद्धता लिहायची आहे. या ठिकाणी किरण क्यू एस आणि किरण या ठिकाणी हे बी डी वर वाढले किंवा रेषाखंड टी आर म्हणा. क्यू आर आणि टी आर समांतर आहेत. रचनेमध्ये क्यू एस किरण क्यू एस समांतर रेख टी आर हे सिद्ध करून दाखवण्यासाठी या ठिकाणी हा किरण क्यू एस टी आरला समांतर आहे आणि त्याची ही पी टी छेदिका घेतली तर 1 नंबरचा कोण आणि 4 नंबरचे कोण एकरूप आहेत. हे संगत कोण आहेत म्हणजेच पी क्यू एस एकरूप क्यू टी आर लिहिलेला आहे संगत कोण 1. आता त्यांची क्यू आर छेदिका घेतली तर नंबर या ठिकाणी 2 नंबरचा कोण या ठिकाणी एस क्यू आर आणि 3 नंबरचा क्यू आर टी हे उत्क्रम कोण एकरूप आहेत नंबर 2. परंतु 1 आणि 2 एकरूप आहेत कारण कोण द्विभाजक आहे क्यू एस. परंतु पी क्यू एस आणि कोण एस क्यू आर एकरूप आहेत नंबर 3. आता 1 2 3 वरून आपल्याला हा पी क्यू एस आणि एस क्यू आर 1 आणि 2ची डावी बाजू आहे. पी क्यू एस एस क्यू आर एकरूप आहेत म्हणून 1 2 3 वरून क्यू टी आर आणि क्यू आर टी एकरूप आहेत. क्यू टी आर क्यू आर टी एकरूप आहेत. ओके. आता क्यू टी आणि क्यू आर टी एकरूप आहेत. क्यू टी आर आणि क्यू आर टी म्हणजे 4 आणि 3 एकरूप आहेत. म्हणजेच या ठिकाणी त्रिकोण क्यू आर टीमध्ये एकरूप भुजासमोरील कोण एकरूप असतात. एकरूप कोणासमोरील भुजा एकरूप असतात. क्यू आर एकरूप क्यू टी लिहिलं इथं. क्यू आर एकरूप क्यू टी एकरूप कोणासमोरील भुजा म्हणजेच क्यू आर बरोबर क्यू टी. आता त्रिकोण पी आर टीमध्ये क्यू एस आणि आर टी समांतर आहेत. रचनेमध्येच आहे त्यामुळं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपण वापरलं. पी एस भागिले एस आर बरोबर पी क्यू भागिले क्यू टी लिहिलं आहे. ओके. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय पी एस भागिले एस आर बरोबर पी क्यू भागिले क्यू टी. इथं क्यू टी हवा आहे. ओके. क्यू टी आणि मग पी एस भागिले एस आर तसंच पी क्यू. आपल्याला क्यू टीच्या ऐवजी क्यू आर पाहिजे. क्यू टीच्या ऐवजी क्यू आर पाहिजे. क्यू टी आणि क्यू आर समान आहेत. आत्ता आपण बघितले एकरूप कोणासमोरील भुजा एकरूप असतात म्हणून क्यू टी काढलं क्यू आर लिहिलं. पी एस भागिले एस आर बरोबर पी क्यू भागिले क्यू आर. म्हणून या ठिकाणी आपलं जे साध्य आहे ते पहा. क्यू पी भागिले क्यू आर बरोबर पी एस भागिले एस आर. क्यू पी भागिले क्यू आर पी क्यू भागिले क्यू आर बरोबर पी एस भागिले एस आर. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी 10वीतल्या तो शेअर करा. साहजिकच प्रथम सत्राचा पेपर सोपा गेल्यानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास बळावेल आणि अंतिम परीक्षेचा पेपरही सोपा जाईल आणि पैकीच्या पैकी मार्क्स पडण्यासाठी निश्चित उपयुक्त ठरेल. यापुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.